जय शिवराय, जय शंभूराजे. ज्यांनी अनेक पिढ्यांवरती देशभक्तीचे संस्कार केलेले आहेत ते आदरणीय डॉक्टर अमरजी आळके सर आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम सर आपलं स्वागत आपल्या इंटरव्ह्यू. नमस्कार. मी प्रसाद जोशी, मी DYP युनिव्हर्सिटीमधून युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांमध्ये PhD करतोय आणि त्या संदर्भात त्या डेटा कलेक्शन संदर्भात आपली सर मदत हवी आहे इंटरव्ह्यू मेथडमध्ये. आपली आज्ञा असेल तर आपण इंटरव्ह्यू चालू करूया का सर? निश्चितपणे. धन्यवाद सर. माझा पहिला जो ऑब्जेक्टिव्ह आहे की टू ॲसेट द लिडरशिप स्टाईल एम्प्लॉयड बाय छत्रपती शिवाजी महाराज. तर महाराजांची लिडरशिप पद्धती कशी होती सर? श्री शिवाजी महाराजांची नेतृत्व गुण असा आपण लिडरशिप ची त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाव असा होता की सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये एखादं उंच ध्येय प्राप्त करू शकतो आणि ती क्षमता माझ्यामध्ये आहे, हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं एक लोकोत्तर कसब किंवा लोकोत्तर कार्य शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या या संपूर्ण युगामध्ये केलं. याचा थोडा विश्लेषणात्मक अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता असते, प्रत्येक व्यक्तीमध्ये कार्यकर्तृत्व असतं. हे गुण हेरून त्याचा राष्ट्रनिर्मितीसाठी वापर करण्याची जी एक लोकोत्तर कामगिरी आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणाचा एक वेगळा पैलू आपल्याला दिसतो. म्हणजे कसा की स्वभूमी, स्वराष्ट्र, स्वधर्म आणि त्याचबरोबर कर्तव्य स्वराष्ट्राप्रती, ही जी एक वेगळी भूमिका शिवाजी महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, आजचा महाराष्ट्र आपण हा संदर्भ लावू शकत नाही, तत्कालीन या भूमीमध्ये जी बीजं पेरली त्याच्या परिणामस्वरूप सामान्यातले असामान्य लोकोत्तर, ज्याला आपण खरं तर मावळे म्हणतो पण ते खरं तर सेना धुरंधर होते, असे लोक निर्माण केले. साधं उदाहरण त्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही हे करू शकत असाल तर तुमच्या मनातलं भय पहिल्यांदा गेलं. ते भय कोणाचं होतं? त्यावेळच्या ज्या काही परकीय राजसत्ता, तरी परकीयच म्हणतो त्या राजसत्ता, त्या राजसत्ता ज्या पद्धतीने या भूमीवर राज्य करत होत्या आणि समाजाची एक मानसिकता होती की आपण सातत्याने सैनिक म्हणून वावरायचं आणि राज्य मात्र त्यांनी करायचं, हा समज बाजूला सारून शिवाजी महाराजांनी ही आपलीच भूमी आणि याचे राज्यकर्ते आपण बनू शकतो, हा एक लोकोत्तर मंत्र लोकांच्या अंतर्मनामध्ये पेरला आणि मग त्याच्यातून निर्माण झालेलं स्फुल्लिंग हे त्यांच्या नेतृत्व गुणाचं फार मोठं कसब आहे. एक साधं उदाहरण सांगतो की स्वराज्याचे अत्यंत असामान्य आणि महापराक्रमी सरसेनापती प्रतापराव गुजर हे सुरुवातीला राजगडाच्या संजीवनी माचीच्या परिसरामध्ये तटस्थपणावत होते. त्याच्यानंतर काही सेनापतित्वाची जबाबदारी त्यांच्यावर मिळाली की मग शेवटी ते लष्कराचे प्रमुख झाले. त्यांचा हा जो प्रवास आहे हा त्यांच्या तलवारीचं तेज हे सामान्य मावळा असल्यापासून ते सरसेनापतीपदापर्यंत तेच होतं, पण त्यात वेळोवेळी जो आत्मविश्वास भरला गेला त्याच्यामुळे सरसेनापतींची तलवार हे महाराष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या पराक्रमाचं धगधगतं प्रतीक बनले. हे कशामुळे झालं तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या मनात निर्माण केलेलं नैतिकता, चारित्र्य आणि राष्ट्रधर्म याच्यामुळे निर्माण झालं. आणखी काय नेमका शिवाजी महाराजांच्या मनामध्ये गुण होता की व्यक्तीची चारित्र्यात्मक नैतिक प्रगती ही त्याला उच्च ध्येयाप्रती घेऊन जाते. उच्च ध्येय त्या त्या युगात वेगवेगळे असतात. आजच्या युगातलं उच्च ध्येय वेगळं आहे, त्या युगातलं उच्च ध्येय वेगळं होतं, भारत स्वतंत्र होतानाचं ध्येय वेगळं होतं, पण शेवटी ध्येयाप्रती जाण्यासाठी नैतिकता आणि चारित्र्य असावं लागतं. अशी चारित्र्यवान माणसं घडवण्याचं नेतृत्व आजकाल आपण अतिशय गोंडस नाव देतो की ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट,
मनुष्यबळ विकास, या मनुष्यबळ विकासाचा पाया हा आहे. आणि या प्रश्नाचा शेवटचा भाग असा येतो की जेव्हा व्यक्तीचा नीतिवान प्रवास आणि प्रगती होते, त्याचं चारित्र्य दगदगत असतं, तेव्हा आपोआप त्याच्या भोवती एक कर्तृत्वाचं वलय निर्माण होतं. आणि अशा अनेक व्यक्तींचा समूह हा बलवान जेव्हा बनतो, तेव्हा ते ज्या भूप्रदेशात राहतात तो भूप्रदेशही बलवान बनतो आणि मग ती राष्ट्रनिर्मिती होते. याला इंग्रजीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर नॅशनल कॅरेक्टर अँड नेशन बिल्डिंग हे शिवाजी महाराजांचं नेतृत्व गुणाचं हे केलं म्हणून स्वराज्य निर्माणाचं हा नेतृत्व गुणाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे. सर तुम्ही एक एक शब्द बोलताना शहारा येतो सर अंगामध्ये आज सुद्धा. सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की महाराजांचे जे मॅनेजरियल क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे, विजन आहे, एथिक्स आहे, त्याबद्दल सर मी अगदी स्पष्ट असं म्हणेन की कालाच्या पुढे जाऊन विचारांच्या आणि दूरदृष्टीच्या आधारे की एकाच वेळेला असंख्य आघाड्यांच्यावर निर्णय घेण्याची क्षमता हे त्याचं मॅनेजमेंट स्किल आहे, व्यवस्थापन कौशल्य आहे. म्हणजे काय की एकाच वेळचे 3 प्रसंग आपण जर आठवले तर म्हणजे मीही नेहमी या गोष्टींचा विचार करतो की एका बाजूनी पुरंदराचा तह होऊन 23 किल्ले 4 लक्ष मनांचा मूर्ख मोगलांना द्यावा लागला. लढाई न हरता सुद्धा केवळ प्रजेच्या कल्याणासाठी ही एक विजन त्यांनी ठेवलेली आहे की माझ्या लढायांच्या मध्ये प्रजात जर होरपळत असेल तर त्या लढायांना अर्थ काय आहे. हा विचार सम्राट अशोकानंतर शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा या भूमीमध्ये रुजवला. त्याच वेळेला नुकतंच अफजल खानाचं संकट निवारलं गेलेलं आहे. 63 साली अफजल खानाला आणि त्याच वेळेला त्या भागापासून दूर सिंधुदुर्गाची बांधणी सुरू आहे. या सर्व गोष्टींच्या प्रशासनाची जी ठेवण त्यांची आहे आणि त्यांना या पुरंदराच्या तहानंतर जायचं आहे आग्र्याला. तर आग्र्याला जाणं म्हणजे मृत्यूच्या दारातच जाणं आहे. या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये काय व्हिजन शिवाजी महाराजांनी ठेवली की एका बाजूला सिंधुदुर्गाच्या बांधणीमध्ये 1 इंचाचाही फरक पडला नाही, निधीचा फरक पडला नाही, त्याच्या बांधकामाच्या दर्जाचा फरक पडला नाही. ही त्यांची दूरदृष्टी, स्थापत्य आणि भविष्यामध्ये मी आग्र्याहून परत येऊन हा सिंधुदुर्ग याच्या आधारे स्वराज्य पुन्हा मी निर्माण जे केलेलं आहे ते वाढवणार आहे असा संदेश सामान्य जणांच्यामध्ये गेला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कोणाचा डळमळीत झाला नाही. दुसरी गोष्ट की मी औरंगजेबाच्या कैदेमध्ये म्हणजे त्या भागात नंतर ते कैदेत गेले, पण तिथे गेल्यानंतर परत येण्याची कोणतीही शाश्वती खरं तर कोणी देऊ शकत नव्हतं. पण याही वेळेला मी तिकडे जाऊन स्वराज्यामध्ये परत येणार हे प्रत्येक किल्लेदाराला जेव्हा किल्ल्याचा बंदोबस्त करायला महाराज जात होते तेव्हा ते सांगितलं होतं की आम्ही आग्र्याहून परत येईपर्यंत हा किल्ला सांभाळ. याचा अर्थ त्यांनी आत्मविश्वास दिला की मी आग्र्याहून नक्की येणार. याच्यामुळे या दुर्गांच्या वरच्या सर्व लोकांचं जे धैर्य होतं ते अबाधित राहिलं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की पुरंदराच्या तहाने जे गेलेलं आहे ते पुन्हा आम्ही परत मिळवणार आहोत हा संदेश या सर्वांच्यातून दिला. आता याच्यातून आपण काय शिकायचं? केवळ त्याच्यामधला एक ज्याला रंजकपणा तो नाही शिकायचा की संकट ही संधी समजून शिवाजी महाराजांनी ते संकटाचं रूपांतरण भविष्याच्या भवितव्यासाठी केलं. की अनाकलनीय परिस्थितीमधून ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी बुद्धिचातुर्याच्या जीवावर एवढ्या प्रचंड मोठ्या मोगल साम्राज्याला सर्व बाजूने टक्कर दिली, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी असणारे नियोजन कौशल्यामध्ये जी माणसं त्यांनी नेमलेली होती ती माणसं घडवली होती, ती अचानक आलेली नव्हती. तर आपण या प्रश्नाचं नेमकं उत्तर मी शेवटच्या या भागामध्ये देतो की शिवाजी महाराज हे केवळ लढाया करून त्यांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे का? तर ते नाही.
स्वराज्याच्या सर्वांगामध्ये शिवाजी महाराजांनी अत्यंत नियोजनबद्ध माणसं तयार करून ती नेमली आणि त्या माणसांच्या करवी जे अपेक्षित आहे ते करून घेतलं. ही त्यांची मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी होती. म्हणजे कसं होतं की युद्ध करून भूभाग तुम्ही ताब्यात घेतला आणि त्याची जर परत व्यवस्था लावू शकला नाही तर तो भूभाग घेतला की न घेतला तोच आहे. पण शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले घेतले त्या किल्ल्यांची चोख व्यवस्था केली. हे ती अशी फार क्वचित वेळेला त्या किल्ल्यांच्यावर काही गैरसोयी होत्या, पण त्या किल्ल्यांच्या त्रुटी. तोरणा घेतला, तोरणाचा पुनर्बांधणी केली. राजगडाचा म्हणजे डोंगरजमा घेतला, मुरुंबदेवाचा डोंगर घेतला, त्यावर त्याची पुनर्बांधणी केली. अशी अनेक उदाहरणं देता येईल की जी त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहेत. मग हे का घडलं असं जेव्हा लोक विचारतात तेव्हा करतात की हे घडण्यासाठी आधी तुम्ही अधिष्ठान निर्माण करावं लागतं. ते अधिष्ठान जसं निसर्गाचं असतं तसं माणसांच्या कर्तृत्वाचं असतं. ते माणसांच्या कर्तृत्वाचं अधिष्ठान हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं व्यवस्थापन कौशल्याचा सर्वोत्तम नमुना आहे. एक एक माणूस घेऊ, प्रत्येक माणसाने नेमून दिलेलं काम इमाने एकबारे पार पाडलं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा विचार करत असताना त्यांच्या स्वराज्यांच्या लढायाबरोबरच त्यांच्या अंतर्गत व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर आजच्या 21व्या शतकामध्ये आपल्याला एखादा कारखाना सांभाळताना, एखादा मॅनेजर एक कारखाना सांभाळताना मेटाकुटीला संघर्ष नसताना, तर त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की प्रचंड अस्थिर आणि असुरक्षित वातावरणामध्ये त्या माणसांना स्थिर ठेवून स्वराज्य स्थिर ठेवणे हे व्यवस्थापनाचं फार मोठं कौशल्य आहे. म्हणजे खरे जाणते राजे महाराज. हो सर, शेवटून दुसरा नंबरचा माझा असा प्रश्न आहे की देशासमोर जे आता जे संकट आहे, स्त्रीला थोडीशी असुरक्षितता आहे किंवा शेतकरी आत्महत्या अजून थोड्या प्रमाणात होत आहे, तर महाराजांची धोरणं जर आपण अंमलात आणली तर कशा पद्धतीने आपण हे संकट आपण दूर करू शकतो? मी सांगू, मी नेहमी असं म्हणतो की शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य काय होतं की माणसाला दुर्बल नाही बनवू द्यायचं, माणसाला सक्षम बनवा, तो काहीही करायला तयार होतो. याच्यातलं एक साधं उदाहरण घेऊ, आपण शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊ. आपण नेहमी असं ऐकतो, दुर्दैव आहे की महाराष्ट्रातलाच नाही तर देशभरातला शेतकरी आत्महत्या करतो. आपल्याकडे मग अनेक स्कीम्स निर्माण होतात. शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना अनुदान द्या, अमुक. पण जर महाराजांचं धोरण आपण आज अंमलात आणलं शेतीविषयक तर या सर्व गोष्टींना उत्तर मिळू शकेल असा माझा दृढ विश्वास आहे. म्हणजे काय, महाराजांनी काही आज्ञा केली नाहीत, महाराजांनी काही पत्र त्या सुभेदारांना पाठवली नाहीत. त्यातल्या आधी शेतकऱ्यांचं पत्र सांगतो आणि मग इतरांचं. की महाराजांचं म्हणणं काय की या भूमीमध्ये आपण धान्य पिकवतो. पत्र खूप मोठं आहे, आपण ते मराठीत मी करून सांगतो. या भूमीत धान्य पिकवतो. एखादा इसम म्हणजे व्यक्ती एखादी जर शेती करू इच्छित असेल तर त्याला जेवढी शक्य आहे तेवढी शेती कसायला द्या. तो ते जंगल साफ करेल किंवा तिथलं जो असेल तो शेती कसायला घेईल. शेती कसायला त्याच्याकडे जर बैल नसतील तर ते बैल त्याला पुरवा. दाणा गोटा म्हणजे तुम्हाला पेरणीसाठी असेल तर तेही त्याला पुरवा. हे सगळं आजच्या भाषेत आपण ज्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो, भांडवल म्हणून ते गुंतवा त्याच्यामध्ये. पण हा शेतकरी जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत त्याच्याकडून वाढी दिढीने वसूल करू नका. आणि मग हळूहळू तो पिकवायला लागला, त्याला आत्मविश्वास यायला लागला की तो आपणहून सारा सरकारात राहील. इथे त्याला कर्जमाफी करा वगैरे असं महाराजांनी कुठं म्हटलेलं नाही. शेतकरी सक्षम करा. निसर्ग हा अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की तो नेहमीच अनप्रेडिक्टेबल, म्हणजे तो बेभरवशाच आहे. ते गृहीत धरूनच आपल्याला शेतीभाती करायची. यासाठी 1000-1500 लाडी म्हणजे त्यावेळेचं चांदीचं चलन होतं, ते लागले तर शेतकऱ्यांसाठी द्या. पण शेतकरी हा सक्षम व्हायला पाहिजे, त्यांना उत्पन्न काढलं पाहिजे,
त्याला कमी पडेल ते आपण दिलं पाहिजे. मग ते वैरण असेल, दाणागोट असेल, बी बियाणं असतील, शेती असेल. समजा एखादा शेतकरी प्रयत्न करूनही उत्पन्न काढू शकला नाही तर त्याच्याकडे वसुलीचा तगादा लावला पाहिजे. अशा प्रकरणांचा बारकाईने अभ्यास करा आणि शक्य असेल तर सरकारामध्ये त्याची तुम्ही नोंदणी करा किंवा सरकारामध्ये त्याची शिफारस करा आणि मग प्रतवारी बघून त्याला माफ करण्याचा विचार करता येईल. हे धोरण अंमलात आणल्यामुळे शेतकऱ्यांना लक्षात आलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला राजा आपल्या पाठीशी आहे. उद्याला निसर्गाचा बेभरोसा झाला तर कोणतंही कर्ज फेडण्याचा तगादा सरकारकडून आपल्याला लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा आपण पिकवून राजाचा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे. हे जे एक कृषीविषयक धोरण होतं, हे कृषीविषयक धोरण. आणि समजा या सर्व गोष्टींच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला शक्यच झाली तरी देखील तुम्ही त्याचा विचार करा. त्याला आवश्यक असेल तर जरूर कर्जमाफी करा. हे जे धोरण आहे शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांच्या विषयी, याचा अभ्यास आपल्या आजच्या युगात सुद्धा आपल्याला लागू पडतो. हे शेतीविषयी आहे. आता महिला सक्षमीकरणाविषयी शिवाजी महाराजांचं जे काही किंवा म्हणतो की म्हणजे एक काळ असा होता मोगलांच्या कालखंडामध्ये की स्त्री शक्तीचं कर्तृत्व हे फारसं कोणाच्या विचारात, फारसं कोणाच्या ज्याला आपण म्हणू की चर्चांमध्ये नव्हतं. पण शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सामान्यातल्या सामान्य स्त्रीला सुद्धा व्यक्तिगत सुरक्षा, चारित्र्याची सुरक्षा आणि कौटुंबिक सुरक्षा ही इतकी प्रबळपणे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये होती की त्याची एक दंतकथा सांगितली जाते की जेव्हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात, दंतकथा आहे त्याला काही ठिकाणी उत्तर कालखंडातल्या काही कागद म्हणजे साधारण लिहिली गेली की महाराष्ट्रामध्ये गणेश घाटाचा जो भाग आहे जुन्नरच्या पुढच्या बाजूला आणि ओतूरचा गणपती वगैरे जो भाग आहे तो परिसरामध्ये की ज्वारी आणि बाजरीची जी पिकं असतात त्याच्यावर जे पक्षी येतात त्या पक्षी मारण्यासाठी एक अबला त्या मचणावर होती. आणि या मोगलांच्या सैनिकांची वाईट नजर त्याच्यावर पडली आणि ती जेव्हा नजर त्याच्यावर पडली त्यावेळेला ती थोडी घाबरली ना. शेवटी साहजिक आहे की स्त्रीची क्षमता आणि पुरुषाची शारीरिक क्षमता याच्यामध्ये फरक असतो. पण ज्या वेळेला त्याचा तो इरादा कळल्यानंतर तिनं त्याला जो प्रतिकार केला आणि त्या प्रतिकारास्वरूप शेवटी त्याची तलवार त्याने हिसकावून घेतली आणि पायामध्ये चप्पल काढून ती त्या बांधावरून त्याच्या मागे धावत गेली आणि त्याला पळवून लावलं. आणि तेव्हा ती म्हणते की शिवाजी राजांच्या राज्यातली मी स्त्री आहे. राजाने आम्हाला एवढं घडवलेलं आहे की माझ्याकडे वाकडी नजर जर करून बघितलं असतं देखील तुला कंठस्नान घातल्याशिवाय राहणार नाही. तो पळून गेला आणि आजही त्या जमिनीला पैजार पडते. पैजार म्हणजे पायातल्या पायथा. ही दंतकथा असेल, कदाचित वास्तवामध्ये घडलं असेल, पण जी मौखिक इतिहासाने आपल्याला सांगितलं जातं त्याच्यामध्ये शिवकालामध्ये स्त्रीचं असणारं सुरक्षित स्थान, तिची शारीरिक क्षमता आणि तिची मानसिक क्षमता ही कशा पद्धतीने जपली गेलेली होती त्याचे उदाहरण आहे. मग आजच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की स्त्री शक्तीला सन्मान देऊन, तिच्या कर्तृत्वाला सन्मान देऊन, तिच्या बुद्धिमत्तेकडून आपल्याला जेवढं करून घेता येईल राष्ट्रनिर्मितीसाठी तेवढं करावं. पण याची बीजे ही अशी तितकं नसतात. म्हणजे कुठलाही घटक आपण जर घेतला की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जलनीती असो, कृषी नीती असो, स्त्री औदार्य असो, स्त्री कर्तृत्व असो, त्याच्यानंतर उद्योगाचा भाग असो, सुरक्षेचा भाग असो, अर्थनीती असो, या सर्व गोष्टी आजच्या युगात सुद्धा जशाच्या तशा ॲप्लिकेबल आहेत.
सर असं वाटतं की इंटरव्ह्यू थांबूच नाही, पण शेवटचा प्रश्न सर विचारतो की आजच्या तरुण तरुणींनी आणि मॅनेजमेंट स्टुडंट्सनी हां. महाराजांकडून काय शिकायचं? मी नक्की सांगेन की शिवाजी महाराज म्हणजे याच्या तरुण तरुणांना माझं असं सांगणं आहे की सांगणं म्हणण्यापेक्षा मी काही सांगणार पण नाही आहे. शिवचरित्र हा एक भाग असा आहे की तो जगातल्या कुठल्याही भूभागाला नसलेला एक दैदिप्यमान प्रेरणेचा इतिहास आपल्या पाठीशी आहे. मी सांगण्यामध्ये कसं आहे की केवळ शिवाजी महाराजांनी लढाया केल्या, याच्या पलीकडे शिवाजी महाराज समजून घेऊन व्यक्तिगत जीवनामध्ये शिवाजी महाराजांच्या तत्वांचं आचरण केलं. जी. मग ते नैतिकतेचं तत्व असेल, ते अर्थकारणाचं तत्व असेल, ते कर्तव्याप्रती धीरानं जाण्याचं तत्व असेल, ती स्वभूमीप्रती निष्ठा असेल, ते देशप्रेम असेल, किंवा देशासाठी पराकुटीचा त्याग करण्याची मानसिकता असेल, या सर्व गोष्टींच्या मधला 1% जरी भाग आपण आत्मसात केला तरी देखील राष्ट्र कर्तव्याला आपला हातभार लागेल आणि त्याचं सगळं श्रेय श्री शिवाजी महाराजांच्या, ज्याला आपण व्यवस्थापन कौशल्य म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन प्रेरणांना जाईल असं मला वाटतं. खूप सुंदर सर. असं वाटतं की इंटरव्ह्यू थांबूच नाही, सरांच्या प्रत्येक शब्दामुळे अंगावरती शहारे येत आहेत आणि सरांबद्दल मला खूप काही सांगायचं, पण त्यातली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की सरांच्या प्रत्येक मोहिमामध्ये लहान मोहीमवीर असेल किंवा मोठा मोहीमवीर असेल, सर सगळ्यांची काळजी अगदी आई वडिलांप्रमाणे घेतात. आज सरांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने सर मी आपल्या ऋणी आहे. धन्यवाद.